हॅलो गाईज, कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये नाही थांब एक मिनिट. सुंदर पायल आणि आळशी प्रतीकच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझा चेहरा कसा दिसतो? एकदम खिला एकदम फुलासारखा. आणि हा बघा इथं आळस देतो इथे. ह्याला काय अर्थ आहे का? अर्थ असतो नसतो. डोळे चोळायचे नसतात. तर चला आत्ता ब्लॉग चालू केलाय 5 वाजता. कारण तुम्हाला सांगते, इकडे या. चला दाखवते तुम्हाला काय काय कामं होती आज. आणि पसारा बघा आमच्या घरात. नाही गाई, सकाळपासून माझी कामं बघा. एवढा तुम्हाला इथं पसारा दिसतोय, हा पसारा नाहीये. हे कपडे मी आता धुतले होते हाताने, ते वाळलेत, ते आता खाली आणलेत. साड्या आहेत ह्या सगळ्या. आणि हे कपडे पण धुतलेले आहेत, ह्याच्या पण घड्या घालायच्यात. ह्या खाली न्यायच्या, तर खालचे कपडे आहेत. एवढा सगळा पसारा ठेवून हा पोरगा मला म्हणतोय झोप. 2 वाजता मला झोप म्हणला आणि मला 5 वाजता उठवलंय. बघा काय बोलायचं आता, काय बोलायचं. बोलतो खाली गेला थांब. काय नाही, वरती बोल ना, खाली कशाला? मम्मी पप्पा समोर इज्जतच घालव रे माझी. हा नाही घालव इज्जत. मी नाही भांडी घेणार. अरे नाही, मी भांडी नाही घेणार. मग काय घ्यायचं? तू दोन्ही घे. कपडे पण नाही. मम्मी कसं मला मोकळं यायचंय. भांडी का असं करतो? असंच करतो हा. हे बघा मम्मी झोपलीये. आता उठल्यावर म्हणून मी झोपलेच नव्हते, है ना. लय अंधार पडलोय रे घरात. चला आता चहा बनवूया आणि मम्मीला उठवूया. सगळ्यात पहिला आपण लाईट लावूया, म्हणजे मी तुम्हाला दिसल. आणि आज आमच्या इथं सकाळपासनं लाईट नव्हती. लाईट गेली होती, 3 वाजता आली. त्याच्यानंतर पाणी सुद्धा नाही आलं. आज गुरुवार आहे ना, त्याच्यामुळे. आणि खूप जास्त आता राग येतोय मला. आता आहे दोघींचं नजर नको लागायला. आणि बाबांनी पण तुला खरंच मुलगी मानलंय. असंच राहा तुम्ही दोघे. उंदीर मांजर आहात. खूप प्रतीक दादा, खरंच तुझा सँडविच केला पाहिजे. लय मज्जा येईल. लय मजा येईल. तर या गाईज, आमचा चहा टाइम चाललाय. हे बघा मम्मी पप्पा तिकडे बसलेत. पप्पा ब्लॉग मध्ये पण तुम्हाला सगळे पप्पा म्हणतात. बघा किती पोरी झालेत तुमच्या. हा किती कुटुंब मोठं झालंय ते बघा. सगळे पोरी सगळे बाबा म्हणतात. बाबा शिवाय बोलत नाही. बाबा आता बाबा म्हणायचं का? चिप्स घेऊन आलाय प्रतीक आत्ता खायला. आणि हे बघा, तुम्ही म्हणता ना सारखं वरती नाही बसायचं. सांगा जरा ह्या दोघांना, कमेंट करा ह्यांच्यासाठी. करा असं वरती बसून खातात का? हो, वाईटच दाखवायचंय मला तुमचं. कारण वाईट लोकांचं वाईटच दाखवतात, कळलं का? आहे ना पप्पा. इकडं मम्मी आली, मी इकडं खुर्चीवर आले. तू माझ्या मागे येते लगेच. तू जिथं जाणार तिथंच मी येणार ना. बायको नवऱ्याच्याच मागे. बिस्किट टाकली बघ ते चहा मध्ये. हो, बुडून खातात ते. काही आळ नका लावू माझ्या पप्पावरती. बिचारे पप्पा काय बोलत नाही म्हणून. रोज बिस्किट पाहिजे. मम्मी फायदा उचलायला लागली खरंच. रोज बिस्किट पाहिजे. तू खाती चमचा काय? तुम्हाला रोज रोज खाते मी? हो रोज खरं तर बोलावं रे जराशी. लय खोटं खरं तर बोलावं जरा. लय खोटं. मग काय खोटं बोलते आम्ही? नुसतं चहा पिते मी रोज. आई शपथ. आजच आणलंय. कोण म्हणलं? बापरे. चिवडा तो लसणाचा चिवडा नाही. आई शपथ. तो आधी मध्ये खाऊन संपलाय. खाती तर ऐक का? आधी मध्ये का खातीत ना. तुमच्यासाठी चहा बरं काय लहान बाळ आहे. मग त्याला काय झालं? लहान बाळा खातात का बिस्किट? हे काय आंबा लागेल का? आणि चिप्स काय लहान बाळा खातात का? हे उलट झालं. हे काय मोठे माणसं खातात का? हे पण या चहा प्यायला गाईज. आज पप्पाला फुल सपोर्ट आला. हा, आमचे पप्पा बिचारे भोळे, काय बोलत नाही मम्मीला. बोळा शंकर मग काळा कुठ. आई एक दोन तरी शिवाय भेटला पाहिजे या गोष्टीवरून. मम्मीने पप्पाला काळं बोललंय. लय डेंजर अपमान केलाय. मम्मी पप्पा होते म्हणून टिकले तुम्ही. मी होते म्हणून पप्पाचा पप्पा आहे. नाही, पप्पा आहेत म्हणून तुम्ही टिकले. काढा सुद्धा कुठं भेटली नसती. नाही, पप्पा आहे म्हणून तुम्ही टिकले. पप्पा आहे. विचार असं काय नाहीये, गैरसमज आहे. नातेवाईकाला विचार.
ही प्रत्येक अख्ख्या खानदानाला डायलॉग विचार. मारते. गैरसमज आहे गैरसमज मम्मी तर खानदान आमचे अख्खी खानदान हा तुम्ही ब्लॉग बघत असाल तर प्लीज कमेंट करा काय करायचं खोटं आम्हाला कळून दे. अख्खे खानदान बघत असाल तुम्ही हा माझ्या video कमेंट बघताय. करा तर बघा सांगा कमेंट करून सांगावी हा या मुकुंदाला मी होते म्हणून जीवन आहे. खोट खोटं नाही कमेंट खरं. हे बघा नवरा बायको दोघांना सपोर्ट एकमेकांचा असतो तेव्हा तो संसार अजिबात चालतो नाही. आणि असं काही नसतं की मम्मीने जास्त कष्ट केले पप्पानी कमी केले दूध लागायला लागले त्यामध्ये. अरे दूधच आपलं तसं आहे दूध टाकलं तिने जास्त. अरे मी प्युअर दुधाचा चा करते पाणी कमी आणि दूध जास्त खानदान कमेंट करा. हा कमेंट करा कमेंट करा सगळ्यांनी कमेंट कांबळे खानदानी कमेंट करून सांगा मला. नाही कांबळे खाणार साळे तर जाणार मग नाही इकडे बघ साळे खानदानातले जाणार कोण नाही अहो, शपथ आमच्या खानदानातले पाहिजे. अशी पार्सलिटी ही मम्मीच्या तोंडातून चांगली नाही वाटत साळे खानदान काय माझ्यातर्फेच करणार ना. हा, म्हणून पण नाही. कांबळे खानदान देखील करणार. हा 100% करणार कांबळे खानदान देखील. कांबळे खानदानीतले कुणाला पण जाऊन विचार की मुकुंदाचं जीवन कुणामुळे आहे. कमेंट करतील. कमेंट करा गाईज मग आपले आत्ते बघू पण करत. आणि आता मला खायचं आत्ते आहे करतील. हे दोघं मस्त खात बसले ते आणि मी इथं शेवट- ठेवलंय तिथं तसंच शेवट- ते चिप्स शेवट- खायचं शेवटचं. भारतीयातले पण बघती कमेंट करते नेहमी ती. हा हा लय हा वेळा सांगतील ते आपण. नाही नाही त्या मला आपल्याला मला सांगतील. मला विश्वास आहे आत्यावरती आत्या पप्पा बद्दल चांगलंच बोलणार आहे. नाही बोलणार आहे. मी म्हणत नाही पप्पा सांगत नाही मी म्हणत नाही पप्पा वाईट आहे म्हणून. पण पप्पाचं जीवन माझ्यामुळे आहे. मी ते सांगते. तुमच्या दोघांचं जीवन एकमेकांमुळे असं एकट्यावर नका नाही. सगळं हे हो, बघा, माझ्या एकट्यावरच आहे. एकट्याला क्रेडिट माझ्या पाहिजे एकट्यावरच आहे. गाईड्स हा, कमेंट करा. गाईड्स तुम्ही कमेंट करा. कमेंट करा हा ह्यावर तुम्ही कमेंट हा. करा. मी पणावर कमेंट करा. हा तर गाईज आमच्या इथला बाहेरची लाईट गेली आहे आणि प्रतिका आणि पप्पा चाललेत आता मार्केटिंगला. आता 7 वाजलेत पण खूप अंधार झालाय लाईट नाही बाहेरची म्हणून पप्पा पण तिथं पॅकिंग करतात आहे. हा? काय दिलं सकाळी? हा हे आपला ग्रीन पीस देतो आम्ही 9 वाजेपर्यंत. तोपर्यंत तुम्ही 9 नाही पुढचा ब्लॉग 10 वाजेपर्यंत या. ब्लॉग ठेवा कंटिन्यू. हो बाय बाय. आज प्रतीक गेलाय मी लावलाय वरण भाताचा कुकर. आता भांडी पण झाली माझी घासून आणि आज बनवणारे मस्तपैकी बटाट्याची भाजी भाकरी आणि वरण भात आणि काल मी शेंगदाण्याची चटणी पण बनवली आहे ती पण आहे अजून. सो असा असणार आहे आजचा माझा स्वयंपाक. तर चला पटकन स्वयंपाक करून घेते. स्वयंपाक सगळा झाला आहे वरणाला फोडणी पण झाली घेऊन. प्लॅन थोडा चेंज झाला बटाट्याच्या जागी मटकीची भाजी केली आज. आता किचन वगैरे आवरते सगळा. एवढी भांडी राहिली ती घासते. मम्मीने बघा काय केलं आहे सगळा पसारा काढला आवडायला कपाटातला. सगळं कपाट बेडवरती. साड्या बघा मम्मीच्या नवीन नवीन साड्या ज्या मम्मी घालत नाही सारख्या सारख्या कधीतरी फंक्शनला घालते नंतर ठेवून टाकते. कसं आहे बसल्या बसल्या काम मग. हो दिवाळीचं काढले आवरायला. दिवाळीची तयारी चालू आहे. दसऱ्याला नाही आवरता आलं पावसामुळं. दसऱ्याला होता पाऊस खूप जास्त मूडच येत नव्हता वातावरणामुळे. मूड पण आणि लोक पण घाबरली होती बाबा आता पसारा काढला तर नाही का सुकणार आहे का गोदड्या झालं किंवा नाही का काय भांडे वगैरे. पण आता ऊन आहे चांगलं तर आता काही टेन्शन नाही. नसलं तरी दिवाळीला काढायचंच होतं. खरं तर लक्ष्मी पूजनलाच महत्वाचं घर साफ करणं. हा दसऱ्याचं आता ज्यांच्याकडे आहे घड ते करतात दसऱ्याला. मी पण करत होते पहिली. या वर्षी पावसामुळे जरा मी अटकले. मग आता म्हटलं नाही आता थोडं थोडं तर चालू करायचं. तर हे बघा कपाट सगळे आवरून घेतले. कम्फर्टचं पाणी केलंय. कम्फर्ट आणि शॅम्पू आणि त्यांनी मी सगळे कपाट पुसून घेतलेत कारण कुमट कुमट लय वास. आणि तुम्हाला सांगते ह्या साड्या ठेवून ठेवून त्याचा वास यायला लागलाय म्हणून यांना असं झोपवलंय. कारण की हे बघा साड्या घालणं होत नाही. कधी काय कार्यक्रम असला तरच साड्या घालणं होतं आणि त्या वासाने आता मला कसं तरी व्हायला लागलंय. कारण की त्याच्यामध्ये ते मम्मी डांबर गोळे पण गोळे गोळे नाही सारखं ते व्हाईट कलरचे ते पण ठेवले होते. कपट नाही ते डांबर ते नाही का ते काहीतरी ठेवलेलं पांढरं पण हा डांबर गोळे त्याचा वास सुटलाय घरा सगळीकडं. असं झालंय. कम्फर्ट आणि शॅम्पू घेतलाय. शॅम्पूने काय होतं कपडाला चमक येते जरा. आता आमचे कपाट बघा कसे चमकणार आहेत. आणि तुम्हाला चमकताना निघून दाखवतो. सगळा कोमडच्या आत. आता कम्फर्टचा वास येतोय घरात थोडा थोडा.
मम्मी म्हणायला लागली तू एवढी मोठी टिकली लावत जा. सांगा आता कमेंट करून काय बोलू आता मम्मीला. दिली आता मला टिकली काढून, म्हणते एवढी मोठी टिकली लावत जा. पण टिकली छान नाही दिसत तुला. नाही दिसत ना? सांग आईला. छान दिसत नाही टिकली? नाही होय. नाही दिसते छान. दिसते छान? चेहरा दिसतोय नाही. नुसतं. दिसते छान? हा? एवढी मोठी टिकली? काय एवढी टिकली आहे ती? एवढी मोठी टिकली छान दिसती? नाही. नाही दिसत ना? बघा पोरी सांगायला लागल्यात. पण आता काय करू, मम्मीची इच्छा आहे तर 1 तास टिकली ठेवणार आहे आता ही. 1 तास? 1 तास मम्मीसाठी 1 तास ही टिकली ठेवणार आहे. प्रत्येकाने पप्पा येसपर्यंत ही टिकली मी नाही काढणार आहे आता. मम्मीने सांगितली लावायला. तर बघा माझी छोटी आहे ना टिकली, मी हाताला लावून ठेवली. आता मामा येसपर्यंत मी टिकली नाही काढणार आहे. 1 तास आईचं ऐकणार मी. बाई एक तास. बाई आता आईने सांगितलंय. 1 तास फक्त ऐकणार म्हणते. एक तास नाही. माझीच मनमानी करणार. बघा, 1 तास मला ऐकणार भारी आणि माझी दिसतंय ना हे मनमानी करणार. छोटंवालं. आम्हाला छोटंवालं चांगलं दिसतंय ना मला छोटं. ह्यांना बघा मी काय लावलं केसांना दोघांना. हिला गजरा लावलाय. अरे बाबा. हे बघा गजरा लावलाय तिला. हे बघा बसल्या बसल्या तुम्हाला मम्मीच्या साड्या दाखवते. ही साडी जुनी आहे, ही नवीन साडी आहे मम्मीची. अशी काठ्याला नाही का पैठणीची काठ आहे बॉर्डर. आणि ह्या डेली यूजच्या साड्या आहेत मम्मीच्या. ह्या आम्ही त्या दिवशी नवीन घेतलेल्या त्या साड्या आहेत नवीनवाल्या. अजून ही पण साडी ही लग्नातली घेतलेली सुंदर साडी आहे काठपदर. ही पण काठपदर ही लग्नातली साडी आहे. ही हळदीला घातली होती. ही पण हळदीची आहे, पण कुणाच्या हळदीची ते मला नाही माहिती. ही अशाच म्हणजे नाही का अशा बाहेर बड्डेला वगैरे जातानाच्या साड्या आहेत. ही घरी वापरायची आहे. परत ह्या सगळ्या हेवी साड्या आहेत मम्मीच्या काठपदरच्या सगळ्या साड्या. हे बघा ही पण हेवी साडी आहे काठपदरची, ज्या की मम्मी एकदाच घालून ठेवल्या त्या मम्मीने. या सगळ्या साड्या हेवी आहेत म्हणून मम्मी घालत नाही. ही पण साडी 2-3 वेळाच घातली आहे. मस्त आहे, ही पण लग्नातलीच आहे. आणि ही पण खूप सुंदर आहे साडी, हलकी फुलकी आहे पण छान आहे. ह्या पण साड्या, ही साडी माझ्या मम्मीने घेतली होती लग्नात मम्मीला. ही पण काठपदर आहे. ही घरी वापरायची साडी आहे मम्मीची, म्हणजे बाहेर अशी नाही का कुठे येताना जाताना. तर या खाली पण अजून 2-3 साड्या आहेत. ह्या पण घरी वापरायच्या साड्या आहेत. म्हणजे असं नाही का बड्डे काय कार्यक्रम असेल ना, पुसून झालंय कपाट सगळं. मस्त वास येते कम्फर्टचा. आणि तो नाही ना साड्या आपल्याला धुणं झालं, तो वास गेला आता. हा, धुणं साड्या नाही झालं, कपडात आतून कम्फर्टनी शॅम्पू टाकायचं, पाण्यामध्ये कम्फर्ट टाकायचं आणि कापडाने मस्त पैकी पुसून घ्यायचं कपाट. हा कपाट. तर सगळं कोमट वास जातो निघून. काय त्या साड्या आता ह्या नवीन साड्या इस्त्री करून ठेवलेल्या साड्या, काठापदराच्या साड्या धुता येतात का एवढ्या मोठ्या साड्या नाही. तू आणलेली पहिली ह्याची साडी दाखव बरं. ही का? पहिले भेटीत ही. मला इम्प्रेस करायसाठी साडी आणली होती. 8,000ची साडी घेऊन आली. ही मम्मीला साडी आणली होती. मी मम्मीला इम्प्रेस करायचं होतं तेव्हा. इम्प्रेस करायसाठी ती पहिल्यांदा साडी भेटलेले तेव्हा आणली होती साडी. इम्प्रेस करायसाठी तिने मला साडी आणली होती. असं मला ना त्यावेळेस ही साडी नवीन निघली होती. हे सगळं आहे ना इकडे मम्मी? ठेवायचे बघ. त्यावेळेस ही साडी मार्केटमध्ये आली नव्हती. मी मुंबईवरनं घेतली होती. हे बघा ही साडी, हे बघा पहिल्याच भेटीमध्ये सोनू आणि ह्याचा ब्लाऊज तुम्हाला दाखवते एकच मिनिटात. ह्याचा ब्लाऊज पण तुम्ही बघा, वर्क केलाय पूर्ण. हे मी स्वतः वर्क करून आणला होता ब्लाऊजला. हे बघा हाताने नाही, करून आणला होता मैत्रिणीकडनं पूर्ण. हे बघा ब्लाऊजला वर्क करून आणला होता मी. हे बघा ब्लाऊज मम्मीचा मापाला घेऊन गेले होते एक, आणि दिला होता करायला आणि करून घेऊन आले होते. मम्मीला पण लय आवडली होती साडी ही. पण आता कसं एवढे हेवी साड्या घालणं नाही होत आहे ना मम्मी. हो वापरायच्यात ना. काय हे वाट्या वगैरे ना त्या, एक ग्लास काचेचा वापर. हा वापरायचा आहे. तो पण ठेवा तिथंच वरती, तिथं ठेवा ठेवा जवळ असं. आमच्याकडे पण खूप आहे बाई, आम्ही वरती ठेवले. नाही आमच्याकडे आम्ही ना ते ह्याच्यावर अगं आमच्या तर लग्नातले एवढे काचेचे भांडे आहेत ना, तू बघशील ना तर पागलच होशील एवढे आहेत. आमच्या पण आमच्याकडे तर एक सांगत होते ये ना आतमध्ये. की ही किती ब्लॉग घ्यायला लागली? मला पण व्हिडिओ मध्ये घेते. होय, मम्मीने मला ती टिकली लावायला लावली होती. ती कशी दिसत होती ते तुम्हीच सांगा आता. आजी टाईप मध्ये दिसत हा. होती, काठीबाईसारखी. आणि तुम्ही शॉक झाले ना. थांब तुम्ही मॉडेल पुरी, तुम्ही एवढ्या एवढ्या टिकलेला होता. हा ते दिसतं का तरी एवढ्या मोठा तोंडाला एवढ्या शिकवी एवढी अशी टिकली तर लावलेली किती छान सुंदर दिसते. कसं असतं पण आता डेली त्यांच्या फेसवर जी टिकली बघायची सवय झालीये, तो लुक त्यांना तो छान दिसतो. तुम्ही कधीतरी तो काहीतरी तुमचा ते तुमची आवड झाली. हा. हा बाबा ह्या लुक मध्ये बघ बरं तू कशी दिसतीये, छान आणि तुम्ही शॉक झाले ना मला बघून आधी. यस
बघा मम्मी मला तर लक्षातच नव्हतं. कधीतरी एवढ्या दिवसांनी मी आली म्हटलं लुक चेंज केला. बऱ्याच दिवसांनी म्हणजे किती 2-3 महिने मला वाटतं बघितलं असेल ना. एवढी टिकली लावायला लावली होती बापरे. हे बघा मम्मी सारखी टिकली लावायला लावली होती. आणि हे बघा आता हे आहेत आमच्या पेपरवाल्या मॅडम. आमचा पहिला डेली पेपर होता पण आता कोणच पेपर वाचत आहे आमच्या घरात. सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. मोबाईल. वेळच नाही कोणाला. नाव सांग तुझं चल ते. मोबाईल बघायला वेळ आहे तुम्हाला, आमचे पेपर वाचायला वेळ नाही. खरं 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 बोलले तुम्ही. मोबाईल बरोबर. मध्ये वेळ तासन तास घालवता, त्याच्यासाठी स्पेशली वेळ आहे तुमच्याकडे. बरोबर की नाही? काय करणार. वाचन संस्कृती टिकणार कशी मग आपली? बरोबर बोलले तुम्ही. पण जोपर्यंत तुम्ही पेपर जरी वाचन बंद केलं ना, जोपर्यंत अभ्यासक्रम चालू आहेत ना, तोपर्यंत वाचन संस्कृती बंद नाही बंद होणार. नाही होणार. बरोबर आहे. नाही पेपर मला भरपूर पेपर वाचायला आवडतो. नाही असं नाही. आमच्या घरी- आहे सध्या. आमच्या घरी पहिला डेली पेपर यायचा पण आता ते पप्पा दूधवर जात नाही. पप्पाला दूधवर न आल्यावरती पेपर लागायचा पहिला आणि मग प्रत्येक पण वाचायचा असं नाही का उत्साह. पण आता कसं सवय झाली होती ते पेपरची. एका मिनिटकडनं आम्ही हे बाकी गँग कुठे दोघे? गेलेच मार्केटिंगला. मार्केटिंगला गेले दोघं. ते दोघे बाहेर, इकडे सासू सुना घरात. टिकली लावा लावी त्यात एवढी मोठी. प्रतीक आणि पप्पा आले आता मार्केटिंगवरनं आलेत. लगेच त्यांना जेवायला वाढलं आणि मग अशी भात खाल्ला होता त्याच्यामुळे मी आता नाही जेवत. बघू आता भूक लागल्यावर नंतर. आणि हे बघा दाखवू नका म्हणते मला वरती बसलेली जेवायला पण तुम्ही असली आहेत बघा गाईज. हे बघा आता व्लॉग बंद केल्यावर मला लय शिवाय देणार आहे पण मी तरी पण दाखवणार. मी खोटं नाही बोलत आहे ना रे. काय काय शिवाय खाते ग माझ्या तू. अजून कळतं का नाही तुला. तू माझ्याशिवाय अजून ऐकलेलंच पुढं. दिल्यात तुम्ही मला शिवाय खोटं नका बोलू. म्हणून दिल्यात तुला- दिल्यात लय दिले दिल्यात तुम्ही मला शिवाय दिल्यात. पण ते येत नाही तोंडामध्ये. दिल्यात शिवाय दिल्यात. लोणचं आहे ना? नाही आता संपलं. मटकी येऊ का मग तोंडी लावायला. तर अगं दुपारची भाजी घे ना हो. मग ते पप्पाला बोलले ना दुपारची भाजी घ्या तोंडी लावायला. सांग. लोणचं नाही नंदा. लोणचं संपवलं. संपलंय. अरे 2 बरण्या होते ना. कधी करून बनवलं? संपल्या. काय लोणचं खातात काय सोम करता रे तुम्ही. सोम असलंच खातो लोणचं. ऐक ना तू काहीतरी बोलत होता ना आता सोनू. काय बोलत होता. तर जेवून घ्या तुम्ही या जेवायला. हा अजून काय बोलत होतं? काय नाही बोलायचं बस. जेवून द्या मला.